मानवी ग्रंथी हा टॉपिक अभ्यासूया. मानवी रासायनिक समन्वय हे नेहमी चेतासंस्थेच्या आदेशानुसारच चालत असतं. यामध्ये विविध रसायने भाग घेत असतात, जसं की संप्रेरके आणि विक्रे. संप्रेरके या रासायनिक पदार्थांमार्फत शरीराचं रासायनिक नियंत्रण होतं. संप्रेरकाची संकल्पना एच स्टार्लिंग यांनी 1902 मध्ये मांडली होती. एच स्टार्लिंग यांनी संप्रेरकाची संकल्पना मांडलेली आहे. संप्रेरके हे अंतःस्रावी ग्रंथीतून स्रवत असतात. या ग्रंथींना वाहिनीविरहित ग्रंथी असेही म्हणतात. या ग्रंथीकडे त्यांचा स्राव साठवण्यासाठी आणि वहनासाठी वाहिन्या नसतात. ही संप्रेरके तयार होताच सरळ रक्तप्रवाहात मिसळली जातात. अंतःस्रावी ग्रंथी चेतासंस्थेप्रमाणेच नियंत्रण व समन्वयाची जबाबदारी पार पाडते. चेता आवेग हे जलद व अल्पकाळ, तर संप्रेरकाची क्रिया ही खूप हळूवार होत असते, परंतु दीर्घकाळ राहते. ती आर्थ्रोपोडा प्राण्याप्रमाणेच अंतःस्रावी ग्रंथी त्यांच्या रंग परिवर्तनास कारणीभूत ठरत असते. कीटकांचे हस्तांतरण हे संप्रेरकामुळेच घडतं. बेंडकामध्ये जे थायरॉइड या संप्रेरकामुळे डिंबकाचे म्हणजेच टॅडपोलचे प्रौढ बेंडकामध्ये अवस्थांतरण घडून येत असतं. जसे नाही का, संप्रेरके आणि विक्रे म्हणजे हार्मोन्स आणि एन्झाईम शरीरामध्ये रसायन म्हणून काम करतात आणि हे रसायन शरीरामध्ये तयार होण्यासाठी आपल्या शरीरामध्ये विशिष्ट अवयव कारणीभूत ठरत असतात. शरीरातील असे भाग किंवा अवयव जे विशिष्ट प्रकारचे रसायन स्रवतात त्यांना आपण काय म्हणतो? ग्रंथी असे म्हणतो. ग्रंथीच्या स्रवणाचे वहन व रसायनाचा प्रकार यावरून आपले ग्रंथीचे किती प्रकार पडले आहेत बघा. एंडोक्राईन ग्रंथी आणि एक्झोक्राईन ग्रंथी असे दोन प्रकार पडलेले आहेत. अंतःस्रावी ग्रंथी आणि बाह्यस्रावी ग्रंथी. आता त्याचा डिटेलमध्ये स्टडी करूया. आता इथे एंडोक्राईन ग्लँड पाहू शकतो आपण बघा. ही स्किन आहे वरची. ओके, स्किनच्या मध्ये जे केमिकल सिक्रेशन होतं, स्रवत असतं स्किनच्या मधल्या भागामध्ये. ओके, त्याला आपण एंडोक्राईन ग्लँड असं म्हणतो. एंडोक्राईन ग्लँडची ती डायग्राम दाखवली. ब्लड कॅपिलरी एकदम आउटसाईडला भागाला काय म्हणतात? ब्लड कॅपिलरी असं म्हणतात. हार्मोन्स आर सिक्रेटेड इन टू द ब्लडच्या मध्ये जे हार्मोन्स सिक्रेट होतात ना, ते आहेत एंडोक्राईन ग्लँड. ओके, अंतःस्रावी ग्रंथी. एंडोक्राईन ग्लँड हे हार्मोन्स स्रवतात. फादर ऑफ एंडोक्रायनॉलॉजी कोणाला म्हणतात? तर थॉमस एडिसन यांना म्हणतात फादर ऑफ एंडोक्रायनॉलॉजी. ओके, एंडोक्रायनॉलॉजी. ज्या ग्रंथी त्यांचे स्राव थेट रक्तामध्ये सोडतात त्यांना आपण एंडोक्राईन ग्लँड असे म्हणतो. ज्या ग्रंथी त्यांचे स्राव काय करतात? डायरेक्टली रक्तामध्ये सोडतात त्यांना आपण एंडोक्राईन ग्लँड म्हणतो. या ग्रंथीच्या स्रावांना संप्रेरके हार्मोन्स असे म्हणतात. ओके, ग्रंथीच्या स्रावांना काय म्हणतात? संप्रेरके म्हणतात. आणि जे थेट रक्तामध्ये सोडलं जातं त्यांना आपण काय म्हणतो? एंडोक्राईन्स ग्लँड असं म्हणतो. ओके, आता डक्टलेस ग्लँड काय असतं? तर या ग्रंथींना त्यांचे स्राव वहन करण्यासाठी वाहिन्यांची म्हणजे व्हेसल्सची गरज नसते, कारण ते रक्तवाहिन्यामार्फत रक्तात जातात, म्हणून त्यांना वाहिनीविरहित ग्रंथी असं म्हणतो आपण, डक्टलेस ग्लँड असं म्हणतो. ओके, एंडोक्राईन ग्लँड ह्या नर्व्ह सिस्टीमसोबत काम करतात, नर्व्ह सिस्टीमसोबत. ओके, पिट्युटरी ग्लँडमुळे मेंदूमध्ये पिट्युटरी ग्लँड हे मेंदूमध्ये असतं, हायपोथॅलॅमसमध्ये. एंडोक्राईन ग्लँड या जरी ठराविक ठिकाणीच असल्या तरी त्यांचे कार्य हे शरीरामध्ये विविध ठिकाणी दिसून येतं. पियूषका ग्रंथीमध्ये पिट्युटरी ग्लँड हे मेंदूमध्ये असतं, परंतु या ग्रंथीच्या संपर्कामुळेच हार्मोन्स शरीरातील हाडांच्या पेशींची वाढ घडून येत असते. एंडोक्राईन ग्लँडबद्दल बघू आता. एंडोक्राईन ग्लँडमध्ये कोणत्या कोणत्या? पियूषका ग्रंथी येते. ही मेंदूमध्ये बसलेली आहे, बेस ऑफ द ब्रेन. ओके, या ग्रंथीला मास्टर ग्लँड असे म्हणतात. ही ग्रंथी शरीरामध्ये इतर ग्रंथीवर व त्यांच्या स्रावण्यावर नियंत्रण ठेवत असते. ती हायपोथॅलॅमसमध्ये असते. पियूषका ग्रंथी कुठे असते? हायपोथॅलॅमसमध्ये. पियूषका ग्रंथीचे वजन किती आहे? 0.5 ग्राम एवढं. ओके, ही ग्रंथी मेंदूमध्ये हायपोथॅलॅमसच्या थोडंसं खाली असते आणि या ग्रंथीला आपण पियूषका ग्रंथीलाच काय म्हणतो? मास्टर ग्रंथी असे म्हणतो. पियूषका ग्रंथीतून पाजरणारे जे संप्रेरके विविध अंतःस्रावी ग्रंथांचे कार्य नियंत्रित करत असतात. ओके, ही ग्रंथी मुख्यतः दोन भागामध्ये विभागली गेलेली आहे. एक आहे अँटेरियर पिट्युटरी आणि दुसरं पोस्टेरियर पिट्युटरी. ओके, अँटेरियर आणि पोस्टेरियर. आता अँटेरियर पिट्युटरी म्हटलं तर त्याच्यामध्ये नाही का संप्रेरके साठवून ठेवता येत नाहीत अँटेरियरमध्ये, आणि पोस्टेरियर पार्टमध्ये मात्र संप्रेरके साठवून ठेवता येतात. ओके, आता अँटेरियर पार्टमध्ये बघू कोणत्या कोणत्या ग्रंथी येतात आपण. तर पिट्युटरी ग्लँड ही शरीरातली सर्वात लहान ग्रंथी आहे. ओके, मास्टर ग्रंथी पण आहे पण लहान पण आहे. टेक्निकल नेम काय याचं? हायपोपेसिस. ओके, हायपोपेसिस काय करत असतं? टेम्परेचर कंट्रोल करण्याचं काम करत असतं. अँटेरियर पिट्युटरीमध्ये 6 प्रकारे हार्मोन्स स्रवत असतात. GH, TSH, ACTH, LH, GTH आणि MTH. ओके, GH म्हणजे ग्रोथ हार्मोन होतं, TSH म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, ACTH म्हणजे ॲड्रिनो कॉर्टिको ट्रॉपिको हार्मोन, LH म्हणजे आहे लिटरोट्रॉपिको हार्मोन्स. ओके, त्याला प्रोलॅक्टिन असेही म्हणतात. GTH म्हणजे गोनॅडोट्रोपिन हार्मोन आणि MTH म्हणजे मेलॅनोट्रॉपिक हार्मोन. ओके,
आता या सर्वांमध्ये फक्त प्रोलॅक्टिन सोडून बाकी सर्व संप्रेरके ही अंतरस्रावी ग्रंथीवर नियंत्रण करतात व त्यांना ट्रॉपिक हार्मोन असं म्हणतात. प्रोलॅक्टिन मात्र स्तनग्रंथीवर नियंत्रण करतं, जी की बाह्यस्रावी ग्रंथी आहे. ओके, म्हणून प्रोलॅक्टिनला आपण नॉन ट्रॉपिक हार्मोन असं म्हणतो. नॉन ट्रॉपिक हार्मोन कशाला म्हणतो आपण? प्रोलॅक्टिनला. ओके, आता अँटेरियर पिट्युटरीचे 6 ग्रंथी कोणते कोणते डिटेलमध्ये बघू ते. GH आता ग्रोथ हार्मोन जे आहे ते ही नाही का हार्मोन्स उंची वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात. याद्वारे हाडांच्या स्नायूची वाढ घडवून आणली जाते. या हार्मोन्सचे प्रौढांमध्ये जास्त प्रमाण झाल्यास ॲक्रोमेगिली, तर कमी प्रमाण झालं तर सायमोन्स ही समस्या उद्भवते. या हार्मोनचे लहान मुलांमध्ये जास्त प्रमाण झालं तर गायनॅटिझम होतं. ओके, जिग्नॅटिझम म्हणतात त्याला, जिग्नॅटिझम. तर कमी प्रमाण झालं तर बुटकेपणा म्हणजे डॉर्फिझम ही समस्या उद्भवत असते. म्हणजे GHचं काय कार्य असणार आहे? उंची वाढवण्यासाठी कारणीभूत आहे. हाडांच्या स्नायूची उंची वाढ घडवून आणते. प्रौढांमध्ये प्रमाण वाढलं तर ॲक्रोमेगाली आणि जर प्रमाण घडलं तर सिमॉन्डन्सचा रोग होतो. लहान मुलांमध्ये जर प्रमाण वाढलं तर जिग्नॅटिझम, तर प्रमाण घटलं तर बुटकेपणा. ओके, डॉर्फिझम हा आजार होत असतो. आता TSH बघा, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन कंठग्रंथी आणि कंठग्रंथीवरती नियंत्रण करतं. ओके, TSH जे आहे ते कंठग्रंथीवर नियंत्रण करतं. हे हार्मोन ACTH आता बघू आपण. ओके, पिट्युटरी ग्लँडमध्ये स्रवतं. ओके, कंठग्रंथी जे आहे ते. आता ACTH बघा, ACTH म्हणजे काय? ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिको हार्मोन येतं. ॲड्रिनल ग्रंथीवर नियंत्रण करतं. ओके, हे संप्रेरक किडनीवर असलेल्या अधिक अक्र ग्रंथीवर म्हणजे ॲड्रिनोवर नियंत्रण ठेवतं. मानवामध्ये त्वचेच्या रंगावर नियंत्रण ठेवण्याचं काम ACTH द्वारेच केलं जातं. ॲड्रिनो ग्लँड्स हे आपल्या किडनीच्या वरच्या भागावर असतात. आता प्रोलॅक्टिन बघू, LH ल्युटोट्रॉपिक हार्मोन म्हणतो आपण त्याला. तर हे हार्मोन स्तनग्रंथीची वाढ, विकास व दुधाच्या निर्मितीवरती नियंत्रण करतं. ओके, हेल्प करतं. GTH हार्मोन जे आहे ते गोनॅडोट्रॉपिक हार्मोन येतं. जननग्रंथीवर नियंत्रण ठेवतं. पुरुषांमध्ये वृषण व स्त्रियांमध्ये अंडाशयावरती नियंत्रण करत असतं. ओके, म्हणजे मेल फिमेल सेक्स ग्लँडवरती नियंत्रण करत असतं. GTHचे 2 उपसंप्रेरके आहेत. एक आहे FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि LH म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोन. हे 2 उपसंप्रेरके आहेत त्याचे. आता FSH याला आपण बीज उत्पादक गॅमेटोजेनेटिक हार्मोन असं म्हणतो, कारण स्त्रियांमध्ये जे ओजेनेसिस व पुरुषांमध्ये जे सेपरेटोजेनेसिस दोन्हींनाही प्रोत्साहन देतं, म्हणून यांची कमतरता दोन्हीमधील बंधत्वाला कारणीभूत ठरू शकते FSHची. तसेच FSHचे अजून एक कार्य म्हणजे अंडाशयातील फॉलिक्युलर सेल्स उत्तेजन करून त्यापासून ओस्ट्रोजन हार्मोन्सचं स्रवण वाढवतं. आणि LHमध्ये आता बघू, LH हे हार्मोन अंडपेशीतील ग्राफिन फॉलाइकला उत्तेजन देऊन ओव्हुलेशन क्रियेला प्रोत्साहन देतं. तसेच ओव्हुलेशन नंतर होणाऱ्या कॉर्पस लॅक्टोलमला सुद्धा मदत करतं, जे की पुढे जाऊन प्रोजेस्टेरॉन संप्रेरक स्रावत असतं. ओके, हे हार्मोन जननग्रंथीवरती नियंत्रण ठेवतं, LH नावाचं. पुरुषांमध्ये जर LH हार्मोन हे लेडिंग सेल इंटेस्टाईन सेलला उत्तेजित करून टेस्टोस्टेरॉन आणि हार्मोनला स्रावत वाढवतं, म्हणूनच याला आपण इंटेस्टियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन असं म्हणतो. ओके, आता बघू MTH बद्दल. मेलॅनोट्रॉपिक हार्मोन मेलॅनिन या रंगद्रव्याच्या प्रमाणावर नियंत्रण करतं. मेलॅनिनमुळे त्वचेला काळा रंग प्राप्त होतो. ओके, हे मेंदू व स्नायू यांचा रक्तपुरवठा वाढवतो. हे सावधता, डोळ्यांच्या बाहुलीचा आकार, घामेने, हृदयाचे ठोके व श्वासोच्छ्वासाचा दर वाढवते. MTH मेलॅनिनमुळे त्वचेला काळा रंग प्राप्त होतो आणि मेलॅनिन बाह्य त्वचेच्या थरामध्ये असतं. आपल्या केसचा रंग पण मेलॅनिनमुळेच ठरलेला असतो. काळे गडद केस जर असतील तर शुद्ध मेलॅनिन असतं. भुरे पांढरट केस म्हणलं तर मेलॅनिनमधील गंधकामुळे भुरे पांढरट केस होतात. तांबडे केस हे मेलॅनिनमधील लोह असल्यामुळे, ओके, लोहामुळे तांबडे केस होतात. पोस्टेरियर पिट्युटरी न्यूरोहायपोफायसिस, यालाच आपण न्यूरोहायपोफायसिस असे म्हणतो. याचं कारण असं आहे की या भागातून सोडले जाणारे दोन्ही हार्मोन ही मेंदूतील हायपोथॅलॅमस या भागामध्ये तयार होतात आणि ती फक्त पोस्टेरियर पिट्युटरीमध्ये साठवली जातात. ओके, याचे 3 ग्लँड कोणते कोणते बघू. ADH आहे, अँटी डायरेटिक हार्मोन येतं. अँटी डायरेटिक हार्मोन व्हॅस्पोसिशन असं म्हणतो त्याला आपण. ओके, व्हॅस्पोरेशन. हे हार्मोन नेफ्रॉनच्या DCT व CT या भागाची सच्छिद्रता वाढून तेथील जास्तीत पाणी शोषून घेण्याचं काम करत असतं ADH. तसेच हे धमन्यांचे अंकुचन करून किडनीतील फिल्ट्रेशन गाळण्याचा दर पण वाढवतं, म्हणून याला व्हॅसोप्रेशन असं म्हणतात. ओके, याच्या कमतरतेमुळे माणसाला अति तहान लागत असते. ADH जर कमी झालं तर तहान खूप जास्त लागते. ऑक्सिटोसिन बाळाच्या जन्माच्या वेळेस मदत करण्यासोबतच हे संप्रेरक स्तनग्रंथीमध्ये तयार केलेल्या दुधाला बाहेर स्रवण्यासाठी पण प्रवृत्त करतं ऑक्सिटोसिन.
थर्ड आहे कोएरिन. कोएरिन हा पोस्टेरियर पिट्युटरीचे तिसरे संप्रेरक असून हे लहान आतड्यातील जेजुनम या भागाचे एकत्रितरित्या अंकुचन घडवून आणतं. कोएरिन. कंठग्रंथी थायरॉइड ग्लँड, ओके, आउटू ग्रंथी. ही ग्रंथी सर्वात मोठी एंडोक्राइन ग्लँड आहे. हिचं वजन 20 ते 30 ग्राम एवढं येतं. लांबी व रुंदी 3 सेंटीमीटर. गळ्याच्या म्हणजेच कंठाच्या लॅरिनेक्स खाली वसलेली असते. आपल्या शरीरामध्ये सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी आहे थायरॉइड ग्लँड, ओके. मानेच्या मध्यभागी असते सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी. थायरॉक्सिन आणि कॅल्सिटोनिन हे संप्रेरक निर्माण करतं. हे संप्रेरक शरीराची वाढ व चयापचय क्रियेमध्ये महत्त्वाचं कार्य करत असतं. स्रवलेली संप्रेरके साठवून ठेवू शकणारी एकमेव अंतर्ग्रंथी. थायरॉक्सिन कमतरतेमुळे गलगंड हा आजार होतो, ज्यामध्ये कंठग्रंथीचा आकार वाढत असतो. थायरॉक्सिन, आता T4 टेट्रिडोथायरॉक्सिन. थायरॉक्सिन हा मुख्य चयापचय संप्रेरक असून शरीराचे BMR म्हणजे बेसल मेटाबॉलिक रेट नियंत्रित करणे हे त्याचं मुख्य कार्य असतं. थायटॉक्सिन ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण वाढवितो व जास्तीत जास्त ऊर्जा निर्मिती करण्यास मदत करतं. यालाच आपण कॅलोरोजेनिक इफेक्ट असं म्हणतो. तसेच हे प्रथिन संश्लेषणही नियंत्रित करतात. प्रमुख कार्य आहे शरीराची वाढ करणे, जननग्रंथीचा विकास, मानसिक विकास, ओके. श्वसनाचा दर, हृदयाचे ठोक्याचे दर, रक्तदाब, तापमान, पचन व शरीराचे वजन इत्यादी क्रिया नियंत्रित करतं. थायरॉक्सिन हे ग्लुकोज निर्मिती व ग्लायकोजनचे ग्लुकोजमध्ये रूपांतरण यांना उत्तेजना देऊन शरीरातील शर्करेचे प्रमाण वाढवतं. लहान बाळांमध्ये थायरॉक्सिनच्या कमतरतेमुळेच क्रिटिनिझम हा रोग होतो. या रोगामध्ये शारीरिक आणि मानसिक वाढ खुंटत असते. प्रौढामध्ये थायरॉक्सिनची कमतरता झाली तर मॅक्झोडिमा हा रोग होतो. यालाच आपण गर्ल्स रोग असंही म्हणतो. या रोगामध्ये मेदाच्या चयापचयात बिघाड झाल्यामुळे हा चेहऱ्यावर व इतर ठिकाणी चरबी जमा होऊ शकते. थायरॉक्सिनच्या जास्त प्रमाणामुळे थायरॉक्टोसिकोसिस हा रोग होतो. यालाच आपण ग्रेव्हस डिसीज असंही म्हणतो. यामध्ये डोळ्याच्या पाठीमागील बाजूला चरबी जमा होऊन डोळे बाहेरच्या दिशेने ढकलल्यासारखे जातात, ओके. एक्झोथॅलॅमस असं म्हणतो. ग्रेव्हस डिसीज, ओके, ग्रेव्हस डिसीज. एक्झोथॅलॅमस, ओके, एक्झोथॅलॅमस. गलगंड, सिंपल गॉइट्स याच्या थायरॉक्सिनच्या प्रमाणाशी थेट संबंध नसून आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड होऊन कंठग्रंथीचा आकार वाढत असतो. जास्त करून डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांमध्ये हा रोग जास्त पाहायला मिळतो. सध्या आयोडीनयुक्त मिठाच्या वापरामुळे या रोगावर बऱ्यापैकी नियंत्रण आलेलं आहे. पॅराथायरॉइड ग्रंथी जी आहे ती थायरॉइड ग्लँडच्या मागे असते. या 4 ग्रंथी असून कंठग्रंथीच्या मागच्या बाजूला प्रत्येक भागामध्ये 2 अशा बसलेल्या असतात. या ग्रंथी पॅराथायरॉइड हार्मोनचे स्रवण करतात, जे अन्नातील कॅल्शियम शोषून घेऊन हाडामध्ये व दातामध्ये पोहोचत असतात. तसेच या हार्मोनमुळे रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण वाढतं, म्हणून याला हायपरकॅल्सिमिया फॅक्टर असेही म्हणतात. यातील पॅराथायरॉइड हार्मोन इट करेक्ट द लो ब्लड कॅल्शियम, ओके. आणि कॅल्सिटोसिन हार्मोन जे आहे ते हाय ब्लड कॅल्शियम लेवल करेक्ट करतं. जर पॅराथायरॉइड हार्मोन आणि कॅल्सिटोसिन हार्मोन यांचे जर नियंत्रण बिघडले तर किडनीमध्ये कॅल्शियम साचून किडनी स्टोन होण्याची शक्यता असते. आता बघू अधिवक्र ग्रंथी, ॲड्रिनल ग्लँड. ही ग्रंथी असे हार्मोन स्रवते ज्यामुळे रक्तातील क्षाराचे प्रमाण नियंत्रित ठेवले जातं. ही ग्रंथी किडनीवर बसलेली असते, ज्याद्वारे सोडियम प्रमाण नियंत्रित केलं जातं. ॲड्रिनलिन हे हार्मोन माणूस रागात असताना, भीतीने घाबरला असताना किंवा तणावात असताना मदत करतं, म्हणून याला आपत्कालीन संप्रेरक म्हणतात. ॲड्रिनलिनला इमर्जन्सी हार्मोन म्हणून ओळखलं जातं. ॲड्रिनल ग्लँडचे 2 मुख्य भाग पडतात. एक आहे ॲड्रिनल कॉर्टेक्स वल्कुट आणि मध्यांश ॲड्रिनल मेडुला, ओके. अधिवक्र ग्रंथीच्या वल्कटातून स्रावले जाणारे संप्रेरक म्हणजेच ॲड्रिनल ग्लँडमधून बघा ग्लुकोकॉर्टिकोइड्स, ओके, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स ॲड्रिनल कॉर्टेक्सच्या मधल्या भागातून हे स्रवत असतं. याचा उपयोग ग्लायकोजनचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करण्यासाठी केला जातो. ग्लुकोकॉर्टिकोइड्स हे शरीरातलं दाह कमी करतं. ग्लुकोकॉर्टिकोइड्सचे प्रमाण जास्त झाले तर कशिंग सिंड्रोम होतो. यात रक्तातील ग्लुकोज तर युरियाचे प्रमाण वाढलेलं आढळतं, ओके. आणि मिनरलोकॉर्टिकोइड्स हार्मोन म्हणलं तर ॲड्रिनल कॉर्टेक्सच्या वरच्या भागातून हे स्रवलं जातं. अल्डोस्टेरॉन यांच्यातील प्रमुख संप्रेरक मानलं जातं. शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढवतं, म्हणून त्याला हायपरनायट्रेमिक फॅक्टर असेही म्हणतात. याचं प्रमाण जास्त झालं तर कान्स डिसीज होतो. कान्स यामध्ये रक्तदाब वाढून उच्च दाब म्हणजेच हायपरटेन्शन होतं. शरीरातील सोडियमचं प्रमाण पण वाढवलेलं असतं. म्हणून डॉक्टर सल्ला देतात की ज्यांना उच्च रक्तदाब आहे त्यांना मीठ कमी खायला सांगतात. मिठामध्ये सोडियमचं प्रमाण असतं. अधिवक्र ॲड्रिनल ग्लँडच्या मध्यांशातून ॲड्रिनल नॉर ॲड्रिनलिन स्रवत असतं. ॲड्रिनलला इमर्जन्सी हार्मोन असेही म्हणतात.
ही ग्रंथी म्हणजे जी ॲड्रिनल ग्लँड आहे ही ग्रंथी मूत्रपिंडावर बसलेली असते आणि या ग्रंथीचे बाह्यक आणि मध्यक असे दोन भाग आहेत. बाह्यक म्हणलं तर कॉर्टेक्स येतं, मध्यक म्हणलं तर मेडुला येतं. बाह्यकमध्ये बघा या भागातून स्रवणारे संप्रेरक प्रथिने, कार्बोदके व मेदांचे चयापचय करतं. अल्डोस्टेरॉन सोडियम आयनचे पुन्हा शोषण करत असतं अल्डोस्टेरॉन. आणि मेडुलामध्ये बघा या भागातून ॲड्रिनलिन आणि नॉर ॲड्रिनलिन ही संप्रेरके स्रवत असतात. ही संप्रेरके आणीबाणीच्या किंवा भावनिक प्रसंगी स्रवतात. आदिवक्र ग्रंथीलाच आपण आणीबाणीची ग्रंथी असे म्हणतो, आदिवक्र ग्रंथीला. आता बघू पिनियल ग्रंथी. नेत्रपिंड ग्रंथी मध्य मस्तिष्कामध्ये असते. मेंदूमधील सर्वात लहान ग्रंथी आहे ती. मेलाटॉनिन हे संप्रेरक स्रवतं, ज्यामुळे आपल्याला दिवस रात्र असा फरक जाणवतो. मेलाटॉनिन संप्रेरकामुळे उशिरा पोंगड अवस्था येत असते. याला आपण अँटी एजिंग हार्मोन्स असंही म्हणतो. मेंदूमध्ये बसलेली सर्वात छोटी ग्रंथी असते पिनियल ग्रंथी. याद्वारे मेलाटॉनिन हे हार्मोन स्रावलं जातं, ज्यामुळे आपल्याला दिवस रात्र असा फरक जाणवतो. ओके, पिनियल ग्रंथीमुळेच. तसेच या हार्मोनमुळे उशिरा पोंगड अवस्था येते आणि याला आपण अँटी एजिंग हार्मोन असंही म्हणतो. ओके, पिनियल ग्रंथीला. वक्रांचे संप्रेरके किडनीमधून इरिथ्रोपोएटिन व रेनिन हे दोन संप्रेरके स्रावले जातात किडनीमधून. इरिथ्रोपोएटिन हे लाल अस्थिमज्जेला उत्तेजित करून लाल रक्तपेशी आरबीसीचे उत्पादन करतं. रेनिन हे रक्तवाहिन्यातील स्नायूंचे अंकुचन करून रक्तदाब वाढवितो. हृदयातील संप्रेरके बघू. हृदयाच्या भित्तिकीतील ॲट्रियल नायट्रियुरेटिक फॅक्टर, ओके, ॲट्रियल नायट्रियुरेटिक फॅक्टर ANF म्हणतात त्याला. जेव्हा रक्तदाब कमी होतो तेव्हा हे स्रावलं जातं. ओके, ANF. अजून एंडोक्राईनमध्ये बघा अंतःस्रावी ग्रंथीमध्ये स्वादुपिंड येतं, पॅनक्रियाज. या ग्रंथीतील लँगरहॅन्स पेशी असतात अंतःस्रावी भागामध्ये. अल्फा पेशी 20% असतात. त्या ग्लुकागॉन संप्रेरक निर्माण करतात, यामुळे ग्लायकोजनचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होतं. बीटा पेशी 70% असतात. इन्सुलिनची निर्मिती करतात, त्यामुळे ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये होतं. डेल्टा पेशी 5% असतात. सोमॅटोस्टॅटिन हे संप्रेरक निर्मित करतात. सोमॅटोस्टॅटिन इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉनवर नियंत्रण ठेवतं. आणि PPP पेशी ह्या 5% यामध्ये पॉलिपेप्टाइडची निर्मिती करतात आणि या पेशीपाचक रसावर नियंत्रण पण ठेवतात. आता अल्फा पेशी जे आहे ते 20% आहेत आणि ग्लुकेगॉन संप्रेरक निर्माण करतं. ओके, ग्लायकोजनचं रूपांतर कशामध्ये करतं? ग्लुकोजमध्ये. बीटा पेशी 70% इन्सुलिनची निर्मिती करतं. ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये. डेल्टा पेशी म्हणलं तर 5% सोमॅटोस्टॅटिन हे संप्रेरक निर्माण करतं आणि सोमॅटोस्टॅटिन इन्सुलिन हे ग्लुकेगॉनवर नियंत्रण करण्याचं काम करतं. पी पेशी आहे ते फक्त 5% पॉलिपेप्टाइडची निर्मिती करतं आणि पेशीपाचक रसावर पण नियंत्रण ठेवत असतं. अजून एक आहे दिष्ट ग्रंथी बघा, थॅमस ग्लँड. ही ग्रंथी हृदयाजवळ छातीच्या पिंजऱ्यात असते. थायमोसिन संप्रेरकाची निर्मिती करतं. हे संप्रेरक प्रतिकारशक्ती निर्माण करणाऱ्या पेशींची म्हणजेच पांढऱ्या पेशी वाढवत असतं दिष्ट ग्रंथी, थॅमस ग्लँड. आणि कंठग्रंथी जी आहे ती कंठग्रंथी आपण पाहिली. ओके, पॅराथायरॉइड ग्लँड. कंठग्रंथीच्या बाहेरच्या भागामध्ये या 4 ग्रंथी असतात पॅराथायरॉइड ग्लँडच्या. या ग्रंथी पॅरोथॉर्मोन हे संप्रेरक स्रवत असतात. यांचं कार्य म्हणजे कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या चयापचयाचे नियंत्रण करतात. आता बघू एन्झोक्राईन ग्लँड, एक्झोक्राईन ग्लँड. जे बाह्यस्रावी ग्रंथी. ज्या ग्रंथी त्यांचे स्राव थेट रक्तात न सोडता इतरत्र शरीरामध्ये सोडतात त्यांना काय म्हणतात? एक्झोक्राईन ग्लँड. या ग्रंथीच्या स्रावांना विक्रिया असेही म्हणतात. एन्झाईम्स, अगोदर आपण हार्मोन बघितलं तर एन्झाईम. या ग्रंथींना त्यांचे स्राव वाहिण्यासाठी विशिष्ट वाहिन्या असतात, म्हणून यांना वाहिन्या असलेल्या ग्रंथी म्हणतात एन्झाईमला. या ग्रंथीची गरज जिथे असते तिथेच बसलेल्या असतात. आता एक्झाम्पल म्हणजे लाळ उत्पादक ग्रंथी ही मुखामध्ये असते. ओके, सलायव्हरी ग्लँड. बाह्यस्रावी ग्रंथीमध्ये यकृत ही सर्वात मोठी एक्झोक्राईन ग्लँड आहे व ही शरीरातली सर्वात मोठी ग्रंथी आहे. याचं वजन येतं 1.5 kg. हिपॅरिन आणि युरिया व पित्तरस यांचे उत्पादन यकृतामध्ये होतं. यकृत हे फक्त पृष्ठवर्गीय प्राण्यांमध्येच असतं. यकृतामध्ये लोह, फेरेटिनच्या, ग्लुकोजच्या, ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये साठवलं जातं. यकृतातील कुप्फर पेशी या सूक्ष्मजीवांना मारतात व तसेच शरीरातील विषारी पदार्थ रक्ताबाहेर काढण्यास मदत पण करतात. यकृतामध्ये युरिया, युरिक आम्ल, क्रिएटिनिन तसेच बिलिरुबिन या टाकाऊ पदार्थाची निर्मिती होत असते. यकृताद्वारे पित्तरस, मेद आम्ल, कोलेस्टेरॉल, फॉस्फोलिपिड तसेच शरीरातील 50% लसिका यांची निर्मिती होते. शरीरातील बहुतांश चयापचय क्रिया जसे की ग्लायकोपेनेसिस, ग्लुकोजचे ग्लायकोजनमध्ये रूपांतर, ग्लायकोजेनेलायसिस, ग्लायकोजनचे ग्लुकोजमध्ये रूपांतर. शरीरातील बहुतांश चयापचय क्रिया जसं की ग्लायकोजेनेसिस, ग्लुकोजचं ग्लायकोजनमध्ये रूपांतर होतं आणि ग्लायकोजेनेलायसिस म्हणलं तर ग्लायकोजनचं ग्लुकोजमध्ये रूपांतरण. ग्लुकोनिओजेनेसिस म्हणलं तर डिमायनेशन अमोनियाचं युरियात रूपांतर होतं, यकृतात घडतं, म्हणून यकृताला सर्वात बिझी ऑर्गन असं म्हणतात.
यकृताला शुद्ध तसेच अशुद्ध अशा दोन्ही प्रकारच्या रक्ताचा पुरवठा केला जातो. एका मिनिटाला 1500 मिली म्हणजे 1000 मिली अशुद्ध प्लस 500 मिली शुद्ध इतका रक्तपुरवठा होतो. यकृताला रक्तपुरवठा करणाऱ्या धमनीला हिपॅटिक धमनी असे म्हणतात. यकृताच्या अभ्यासाला हिपॅटॉलॉजी असं म्हणतात. यकृताच्या अभ्यासाला काय म्हणतो? हिपॅटॉलॉजी. मानवामध्ये जास्तीत जास्त रक्त हे यकृतामध्ये साठवलं जातं, तर बेंडकामध्ये प्लीहामध्ये असतं रक्त सर्वात जास्त साठवलेलं. लाळ उत्पादक ग्रंथी बघूया. लाळ स्रवतात त्यामुळे अन्न ओलसर होतं. लाळेमध्ये अमायलेज टायलिन नावाचं विकर असतं जे स्टार्चचं रूपांतर माल्टोज यासारख्या शर्करेमध्ये करतं. लाळेमध्ये सोडियम, पोटॅशियम, बायकार्बोनेट व लायझोझाईम हे घटक असतात. सस्तन प्राण्यांमध्ये लाळ उत्पादक ग्रंथीच्या 4 जोड्या येतात. कर्णमूल ग्रंथी, पॅरोटिड ग्लॅन्ड म्हणतो, अधोवनी ग्रंथी, सबमॅन्डिब्युलर ग्लॅन्ड, अधोजीवा ग्रंथी, सबलिंग्वल ग्लॅन्ड आणि झिगोमॅटिक ग्रंथी. ओके, झायगोमॅटिक ग्रंथी येतात ते ग्लॅन्ड. आता जठरग्रंथी बघा. जठराच्या भित्तिकेमध्ये ज्या ग्रंथी असतात त्यांना आपण जठरग्रंथी म्हणतो. ह्या जठररस स्रवत असतात. 3 प्रमुख घटक येतात: पेप्सिन, हायड्रोक्लोरिक आम्ल आणि म्युकस. पेप्सिन विकर जे आहे ते एन्झाईम बघा. आता पेप्सिन प्रथिनाचे रूपांतरण अमिनो आम्लामध्ये करतं. हे रूपांतरण घडून येण्यासाठी आम्ल माध्यम लागतं. ते काम HCl करतं आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl असतं ते. म्युकस हे HCl पासून जठरभित्तिकेस धोका होऊ नये म्हणून मदत करत असतं म्युकस. स्वादुपिंड ग्रंथीमध्ये बघू. आता पॅनक्रिया ही ग्रंथी अंतस्रावी प्लस बाह्यस्रावी दोन्ही गुणधर्म दाखवते. पॅनक्रिया ही मिक्स ग्रंथी आहे. एन्झाईम्स आणि हार्मोन्स दोन्हीही स्रवतं. आमाशयाच्या मागचं स्थान असतं. स्मॉल इंटेस्टाईन डेडोनमच्या दोन्ही आर्ममध्ये. लेंथ 15 सेंटीमीटर, वेट 50 ते 85 ग्राम एवढा आहे. एक्झोक्राईन नेचरमध्ये ॲसिनी हार्मोन्स स्रवत नाही. 99% भाग हा पॅनक्रियासमध्ये सिनीचा असतो. ॲसिनी हा फक्त स्वादुरस स्रवतो. स्वादुरस पचनासाठी लागत असतो. स्वादुरस कशासाठी लागतो? पचनासाठी. एंडोक्राईन नेचरमध्ये आयसोलेट ऑफ द लंगरहॅन्ड्स या कोशिकेच्या मधला भाग येतो 1% भाग असतो हा पॅनक्रियासमध्ये. यामध्ये क्लस्टर्स ऑफ सेल्स असतात आणि त्याच्यामध्ये अल्फा, बीटा आणि गॅमा सेल. ओके, अल्फा सेल म्हणलं तर इट सिक्रेट द ग्लुकॅगॉन. ओके, आपण आताच पाहिलं बीटा सेल, अल्फा सेल आणि गॅमा सेल आणि डेल्टा सेल. ओके, अल्फा सेल म्हणलं तर 20% असतं आणि ग्लुकॅगॉन संप्रेरक निर्माण करतं. ग्लायकोजनचे रूपांतर ग्लुकोजमध्ये. बीटा पेशी 70% इन्सुलिनची निर्मिती करतात. ग्लुकोजचे रूपांतर ग्लायकोजनमध्ये. डेल्टा पेशी सोमॅटोस्टॅटिन हे संप्रेरक निर्मित करतं. सोमॅटोस्टॅटिन इन्सुलिन व ग्लुकोगॉनवर नियंत्रण ठेवतं. पीपी पेशी 5% असतात. पॉलिपेप्टाइडची निर्मिती करतात आणि पेशीपाचक रसावर नियंत्रण ठेवतात पीपी पेशी. आता सर्व ग्लॅन्डचे पिक्चर बघू आपण, त्यामुळे आपल्याला लगेच लक्षामध्ये येईल. आता बघा, पहिल्यांदा थायरॉइड ग्लॅन्ड कुठे असते? कंठग्रंथी. कंठग्रंथी बघा, ही आहे कंठग्रंथी. ओके, जी की मानेच्या मध्यभागी असते. सर्वात मोठी अंतस्रावी ग्रंथी आहे. थायरॉक्सिन आणि कॅल्सिटोनिन हे संप्रेरक निर्माण करतं. हे संप्रेरक शरीराची वाढ आणि चयापचय करण्यामध्ये महत्त्वाचं कार्य करतं. स्रवलेली संप्रेरके साठवून ठेवू शकणारी एकमेव अंतग्रंथी म्हणजे कंठग्रंथी. थायरॉक्सिनच्या कमतरता झाली तर गलगंड हा आजार होत असतो, ज्यामध्ये कंठग्रंथीचा आकार काय करतो? वाढत असतो. ओके, पॅराथायरॉइड ग्लॅन्ड बघा. पॅराथायरॉइड ग्लॅन्ड ही कंठग्रंथीच्या बाहेरच्या भागात 4 ग्रंथी असतात. ह्या हे बघा, इथे पण आहे पॅराथायरॉइड ग्लॅन्ड. ह्या 4 ग्रंथी असतात. या ग्रंथी पॅराथ्रोमन हे संप्रेरक स्रवतात. याचं कार्य म्हणजे कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या चयापचयाचे नियंत्रण करत असतं हे पॅराथायरॉइड ग्लॅन्ड. ॲड्रिनल ग्लॅन्ड बघा. ॲड्रिनल ग्लॅन्ड ह्या नाही का ग्रंथी मूत्रपिंडावर वसलेली असते आणि या ग्रंथीचे बाह्यक व मध्यक असे 2 भाग पडलेले असतात. ओके, बाह्यक आणि मध्यक असे 2 भाग पडलेले असतात त्याचे. बाह्यक म्हणजेच कॉर्टेक्स आणि मेडुला येतं. ओके, हे कॉर्टेक्स बघा, कॉर्टेक्स आणि मेडुला असे 2 भाग पडतात. मधला भाग हा मेडुला, बाहेरचा भाग हा कॉर्टेक्स येतो. या कॉर्टेक्समधून स्रवणारं संप्रेरक प्रथिनं कर्बोदके मेदाचे चयापचय करत असतं. अल्डोस्टेरॉन सोडियम आयनचं पुन्हा शोषण करतं यामध्ये असलेलं. आणि मेडुला म्हणलं तर या भागातून ॲड्रेनलिन, नॉर ॲड्रेनलिन ही संप्रेरके स्रवतात आणि ही संप्रेरके आणीबाणीच्या किंवा भावनिक प्रसंगी स्रवत असतात. आदिवक्र ग्रंथीलाच आपण आणीबाणीची ग्रंथी असंही म्हणतो, की याला आपण काय म्हणतो? आणीबाणीची ग्रंथी असंही म्हणतो. ही आहे यकृताची डायग्राम. ओके, लिव्हरची. यामध्ये बघा डेडोनमची पोझिशन इथे आहे. ओके, कॉमन बाईल डक्ट हे मधल्या साईडला असतं. गॅला बॅल्डर बघा कुठे आहे ते. ओके, स्प्लेहा म्हणतो आपण त्याला. ओके, हे स्टमकचा भाग येतो. पॅनक्रियाज नाही का, या मधल्या साईडला पॅनक्रियाज येतं, पॅनक्रियाज. ओके, पिट्युटरी ग्लॅन्ड बघा. पिट्युटरी ग्लॅन्ड जी 1 नंबरला दाखवली आहे बघा, इथे पिट्युटरी ग्लॅन्ड. ही ग्रंथी मेंदूमध्ये हायपोथॅलॅमसच्या बरोबर खाली असतं आणि या ग्रंथीला आपण काय म्हणतो? मास्टर ग्रंथी असं म्हणतो. किती वजन असते याचं? 0.5 ग्राम एवढं. पियूषका ग्रंथीतून पडणारे संप्रेरके विविध अंतस्रावी ग्रंथीचे कार्य नियंत्रित करत असतात. ओके, मास्टर ग्लॅन्ड आहे ती सर्वात छोटी ग्रंथी.
आणि सेकंड नंबरचे बघा अँटेरियर पिट्युटरी येतं, सेकंड नंबरचं अँटेरियर पिट्युटरी येतं. ओके, इथं अँटेरियर पिट्युटरी. पोस्टेरियर पिट्युटरी भाग कुठे आहे? पोस्टेरियर पिट्युटरी हा इथं थर्ड नंबरला बघा, हा पोस्टेरियर पिट्युटरी. अँटेरियर पिट्युटरीमध्ये आपण बघितले होते ग्रोथ हार्मोन्स, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, ॲड्रिनोकॉर्टिक ट्रॉपिक हार्मोन, LH, GTH आणि MTH. ओके, ही हार्मोन्स बघितले होते. आणि पोस्टेरियरमध्ये येतं ADH आणि ऑक्सिटोसिन. ओके, हायपोथॅलॅमसची जागा खूपदा विचारलेली आहे. हायपोथॅलॅमस कुठे येतं बघा, हे आहे हायपोथॅलॅमस. ओके, हायपोथॅलॅमस दाखवते, हायपोथॅलॅमसची जागा हायपोथॅलॅमस. आणि हे आहे आपला ब्रेनचा भाग. ओके, डायग्राम थ्रू लगेच लक्षामध्ये बसेल आपल्या पोझिशन. ओके, कोणती ग्रंथी कुठे आहे तर ॲड्रिनल ग्लँड आपण आत्ताच पाहिली होती. ॲड्रिनल ग्लँड बघा. ओके, अधिवक्र ग्रंथी मूत्रपिंडावर बसलेली असते, ही मूत्रपिंडावरती ॲड्रिनल ग्लँड. हे बघा, ही मूत्रपिंड आहे आणि यावरती ही बसलेली आहे ॲड्रिनल ग्लँड. ओके, हा जो मधला भाग आहे तो मेडुला येतो. ओके, मेडुला. आणि बाहेरचा भाग आहे तो कॉर्टेक्स येतो. ओके, हा कॉर्टेक्स आहे. या डायग्राम थ्रू आपल्याला ऑल पोझिशन समजतील. हायपोथॅलॅमस मेंदूमध्ये कुठे येते? एकदम इथे बघा, हायपोथॅलॅमस. ही आहे पिनल ग्लँड, त्याच्या खाली येतं पिट्युटरी ग्लँड. ओके, पिट्युटरी ग्लँडच्या खाली येते पिनल ग्लँडच्या. पॅराथायरॉइड ग्लँड कंठामध्ये आहे, थायरॉइड ग्लँड त्याच्या खाली. ओके, थायमस येतं तिथे साईडला, थायमस. लिव्हर, ओके, यकृत. ॲड्रिनल ग्लँड इथे आहे. किडनी, ओके, हा किडनीचा भाग झाला. आणि पॅनक्रियाज. ओके, हा पॅनक्रियाज आहे. अशा प्रकारे आपण डिटेलमध्ये ग्रंथी हा टॉपिक अभ्यासलेला आहे. याच्या बाहेर ती कोणताही क्वेश्चन जाणार नाही आहे.